मुंबईतील आता खड्ड्यांचा मुद्दा खरं तर आज विधानसभेत मांडण्यात आला। 21,000 कोटी खर्च करूनही मुंबईतील रस्ते खड्ड्यातच असल्याचं वक्तव्य अमित साटम यांनी केलंय। तर सीसी रोडच्या कामासाठी अख्खी मुंबई खोदून ठेवली असं देखील यावेळी साटम म्हणाले। तर रस्त्यांच्या कामाबाबत संपूर्ण चौकशी करू असं आश्वासन खरं तर उदय सामंत यांनी दिले। तर राहुल नार्वेकरांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याची विनंती देखील यावेळी करण्यात आली आहे। 21,000 कोटी मुंबई शहरांच्या रस्त्यावरती खर्च करूनही मुंबई शहरातले रस्ते हे खड्ड्यात गेले होते। 1997 ते 2022 या कालावधीमध्ये त्याच्यातनं निवारण करण्यासाठी सोल्युशन काढण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि विद्यमान मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सीसी रोडची संकल्पना आणली। ही स्वागतार्ह आहे अध्यक्ष महाराज। अख्खी मुंबई खोदून ठेवली आहे अध्यक्ष महाराज, अख्खी मुंबई। अध्यक्ष महाराज, ऑक्टोबर 2023 मध्ये ज्या सीसी रोडचं काम सुरू झालं त्या सीसी रोडचं काम अजूनही सुरू आहे अध्यक्ष महाराज। अक्षरशः नाकी न आलेले आहेत अध्यक्ष महाराज। मोठ्या प्रमाणावर सीसी रोडचं काम, रिडेव्हलपमेंटचं काम, या मुंबईमध्ये काय क्वालिटी ऑफ लाईफ आहे अध्यक्ष महाराज मुंबईकरांची। सोमवारी दुपारी 3 वाजता सन्मान्य उपमुख्यमंत्र्यांसोबत स्वयं जे मुंबईचे आमदार या संदर्भात चर्चा करू इच्छितात माझ्या दालनात बैठक होईल। 1 नंबर 2, यापूर्वी ज्या वेळेला रस्त्यांच्या विषयात असाच प्रश्न निर्माण झालेला तेव्हा EOW मार्फत SIT स्थापन झालेली आणि याची सखोल चौकशी झालेली। तर शासनाने आता सभागृहात जेवढे गंभीर माहिती मिळत आहे ती लक्षात घेता या संदर्भात अशीच चौकशी करायची का या संदर्भातला पण विचार करून त्या बैठकीत यावे। या सगळ्याची चौकशी करू। त्याच्यानंतर सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केलेली आहे की ते देखील तपासून बघू आणि याच्यावर मी एक चांगला मार्ग सांगितलेला आहे की माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना या सगळ्या सदस्यांच्या भावना लक्षात घेता एका विस्तृत बैठकीचं आयोजन करण्याची विनंती केली जाईल आणि सगळ्या मुंबईच्या आमदारांना बोलवलं जाईल। हे टेंडर आलं होतं 6,080 कोटीचं होतं आणि आम्ही सगळ्यांनीच मुंबईचे मग आमदार असू काही नगरसेवक माजी नगरसेवक असतील याच्यावर प्रश्न विचारले होते। माझे 2 प्रश्न आहेत। ॲडव्हान्स मोबिलिटी जो देणार होतो किंवा BMC देणार होतं 10%चा, आम्ही मागणी करत होतो की मुंबईत कधीही ॲडव्हान्स मोबिलिटी दिली नव्हती आणि ब्राउनफील्ड प्रोजेक्ट्सला पण देत नाही, ग्रीनफील्ड प्रोजेक्ट्सला देतो। तर ती ॲडव्हान्स मोबिलिटी 10%ची दिली आहे का? आणि दुसरं म्हणजे 6,080 कोटी जर आपण पाहिलं पूर्ण टेंडर तर ते BMCच्या एस्टिमेट कॉस्टपेक्षा काही 4%, काही 5%, काही 60% जास्ती होतं। तेव्हा BMCने सांगितलं होतं की नाही आता मी त्यांना परत ते एस्टिमेट कॉस्टवर आणू। तर ह्याच्यात नक्की जर टेंडर प्रोसेसमध्ये कोणी एस्टिमेटच्या पुढे गेलं असेल तर ते कुठच्या मुद्द्यावर पुढे गेले होते आणि त्यांना पुन्हा एकदा त्या एस्टिमेट कॉस्टवर आणलं आहे की रिवाइज कॉस्टवर ठेवलेला आहे, हा माझा स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदयांना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।